जिल्ह्यातील साकोली तालुका अंतर्गत असलेल्या मुंडीपार येथे गेल्या 13 वर्षापासून भेल प्रकल्पासाठी घेतलेली जमीन रिकामी पडून आहे। यामुळे ना रोजगार निर्माण झाला ना प्रकल्प सुरू झाला। त्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे। नंबर 1, भेल प्रकल्प सुरू करावा। जर ऊर्जा निर्मितीची गरज नसल्यास रोजगार निर्माण होईल असे इतर प्रकल्प उभे करावेत। नंबर 2, रोजगारक्षम प्रकल्पांना जागा हस्तांतरित करावी, जसे की फॅब्रिकेशन, ऑटोमोबाईल, ग्रीन प्रोजेक्ट, स्टील प्लॉट इत्यादी। नंबर 3, MIDCने 550 एकरपैकी उर्वरित जागेवर दुसरे प्रकल्प सुरू करावेत। नंबर 4, ज्या शेतकऱ्यांकडून जमीन घेण्यात आली ती परत द्यावी। सदर आंदोलनाचे नेतृत्व भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार प्रशांत पडोळे यांनी केले। यावेळी वंचित बहुजन आघाडी, छावाश्र, द्रविड सेना, भंडारा जिल्हा सरपंच संघटना यांनी यावेळी पाठिंबा दिला। यावेळी आंदोलनात विजय नवखरे, मनोरमा हुमने, गोपीचंद नवखरे, दामोदर नेवारे, राजू पालीवाल, गिरीश रहांगडाले, मुकेश मेनपाले, राकेश मस्के, हरीश लांडगे, शशिकांत भोवते, नाना भदाडे, परमानंद मेनपाले, बबिता जनबंधू, जितेंद्र शामकुवर, विजय दुबे, किशोर शेंडे, उमेश मोतुरे, मेदन लांडगे तसेच मुंडीपार, पिंपळगाव, खैरी, बामणी येथील शेतकरी मोठ्या संख्येने जन आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। ये तीनों के तीनों मिलके पाकिस्तान के साथ में वार की स्थिति में है। अभी तक हमारे सरकार ने डिक्लेयर वार नहीं किया है, क्योंकि अफवाहें फैलती रहती है और देश का वातावरण यहाँ पे बदल सकता है। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।